जिवलग मित्राचे डोके दगडाने ठेचून केला खून. कारण ऐकूनच हादरून जाल. गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खून झाल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक तनपुरे व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी श्वान पथक, फॉरेन्सिक लॅब पथके आले होते. खून अगदी क्रूरपणे केल्याचे दिसून येत होते. मृतदेह निर्वस्त्र होता. हल्लेखोरांनी डोक्यावर दगडाने प्रहार करून डोक्याचा चेंदामेंदा केला होता. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली तेव्हा समजले की मयताचे नाव प्रशांत बाबुराव पंडित, वय वर्ष 37, राहणार लक्ष्मीनगर, मनेरमाळा, कोल्हापूर असे आहे. शहरामध्ये झालेल्या दोन खुनामुळे कोल्हापूर पोलीस दबावात होते. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना समांतर तपास करण्याचे आदेश दिले. घटनास्थळी DYSP सुजित क्षीरसागर यांनी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास सुरू ठेवला असता एक खबर मिळाली की उजळाईवाडी परिसरामध्ये उजळाईवाडी भारती विद्यापीठ मार्गावर 2 युवक संशयितरित्या वावरत आहेत. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, पण पोलिसांच्या प्रश्नापुढे त्यांचे काही चालले नव्हते. अखेर त्यांनी कबुली जबाब दिला. यश दोरकर आणि अमित ऐनापुरे अशी त्यांची नावे होते. प्रशांत बाबुराव पंडित हे रिक्षा चालक, मनेरमळा रिक्षा स्टॉपचे माजी अध्यक्ष होते. यश दोरकर, अमित ऐनापुरे आणि प्रशांत पंडित यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्यावेळी प्रशांत पंडित यांनी त्या दोघांना शिवीगाळ केली होती. याचा राग मनात धरून त्या दोघांनी प्रशांत पंडित यांना यादववाडी येथील एका मित्रमंडळाच्या खोलीमागे बोलावून पुन्हा वादावादी सुरू करत हाणामारी सुरू केली. त्यांच्यामध्ये प्रशांत पंडित खाली पडले असता बाजूला असलेला दगड त्यांच्या डोक्यात घालून डोक्याचा चेंदामेंदा केला. पोलिसांनी प्रशांत बाबुराव पंडित यांच्या खून प्रकरणी यश दीपक दोरकर, वय वर्ष 21, राहणार यादववाडी मनेरमळा, अमित खुदबुद्दीन ऐनापूर, वय वर्ष 22, राहणार शाहू कॉलनी विक्रमनगर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रशांत पंडित यांच्या मागे आई वडील, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. सध्या समाजातील तरुण किरकोळ कारणावरून हिंसक बनत चाललेले आहेत. खून करण्यापर्यंत त्यांची मजल जाते. किरकोळ कारणातून यश दोरकर, अमित ऐनापुरे यांनी प्रशांत पंडित यांचा खून केला, पण यामुळे त्यांच्या संसाराची राख रांगोळी झाली. शिवाय या 2 तरुणांचे उभे आयुष्य अंधकारमय झाले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, वैभव पाटील, संतोष गळवे आणि इतर सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.